नमस्कार मित्रांनो, तुला शिकविणं चांगलाचा धडा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवट नक्कीच बघा. तर मित्रांनो, एकीकडे भुवनेश्वरीने तोडला अक्षराचा अगदी विश्वास, परंतु दुसरीकडे चारवास सरांनी केलं अगदी अक्षराच्या मनासारखं. कारण चारवास सरांना भुवनेश्वरीवर देखील असं कसल्याही प्रकारचा विश्वास नसतं. त्याचमुळे चारवास सर अक्षराला बोलत असतात, "अक्षरा, मी तुला आधीच सांगितलेलं होतं, तू कदाचित या विषारी बाईवर मनापासून विश्वास ठेवू नकोस. कारण ही बाई केव्हा पण अगदी सोचून वीज सोडत असते. कदाचित या बाईवर तू विश्वास ठेवायला नको होता. आणि या भुवनेश्वरीला मी अगदी चांगल्याच प्रकारे ओळखतो. कारण या बाईने फुलासारख्या माझ्यासोबत हसणारा मुलगा अगदी माझ्यापासून दूर केलाय. मी कदाचित या भुवनेश्वरीला भविष्यात कधीही माफ करणार नाही." परंतु त्याचवेळी अक्षरा चारुवाल सरांना बोलत असते, "बाबा, मला भुवनेश्वरी मॅडमला माझा विश्वास दाखवायचा होतं. कारण मला आधीच माहिती होतं भुवनेश्वरी मॅडम कदाचित बदलणार नाही आणि मला फक्त विश्वास दाखवायचं होतं. परंतु मला त्यांचं नवीन डाव ओळखायचं होतं, म्हणून मी हा नाटक रचवला." पण त्याचवेळी चारुवाल सर अक्षराला बोलत असतात, "अक्षरा, त्या बाईमुळं माझा अधिपती माझ्यापासून खूप दूर गेलाय. पण आता तू असल्यावर मला कदाचित असं वाटत असतं की माझा अधिपती माझ्याजवळ आहे आणि मला तुझ्यावर विश्वास आहे. तू अधिपतीला माझा विश्वास दाखवशील." परंतु त्याचवेळी अक्षरा चारुवाल सरांना बोलत असते, "बाबा, आता तुम्ही कदाचित टेन्शन घेऊ नका. ज्या प्रकारे अधिपती तुमच्यापासून दूर गेलेत, मात्र त्याच प्रकारे मी अधिपतीला तुमच्या जवळ आणेल, हा शब्द आहे माझा. तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. मी सर्व ठीक करेल." मात्र असल्या प्रकारे समजून अक्षरा चारुवाल सरांना धीर देत असते. परंतु दुसरीकडे भुवनेश्वरी ही काही शांत बसायला तयार नसते आणि एक नवीन मार्ग बनवायचा निर्णय घेत असते. पण तेव्हाच मात्र त्या ठिकाणी अधिपती येऊन पोहोचतोय आणि भुवनेश्वरीला बोलत असतोय, "आईसाहेब, तुम्ही आता कदाचित कसला विचार करत आहेत." परंतु भुवनेश्वरी अगदी चालाकीने तो टॉपिक चेंज करून अधिपतीला बोलत असते, "अधिपती, मी सुनबाईचा विचार करत आहे. कारण सुनबाई किती साधीभोळी आहे. मी उगाच त्यांना खूप त्रास दिलाय. कदाचित आता नाही होणार. परंतु भुवनेश्वरीचा नवीन डाव कशा प्रकारे राहणार ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा." आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाय बाय मित्रांनो.